हॅलो. महत्वपूर्ण मॅच दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहत आहोत. खानापूर विपक्ष भुईंज. खानापूरचा संघ अगदी दिमाखात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरीकडे भुईंज संघ सलामीची जोडी तयार असेल. अगदी जगू राणा यांना आपण पाहतोय मैदानाच्या भोवताली. अगदी त्यांचं संपूर्णपणे योगदान राहिलेलं आहे. अगदी बोटाला जखम झालेली असताना देखील काल तशी गोलंदाजी केली जबरदस्त. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सोमनाथ बल्लाळ सर सोबतील असतील. निखिल जोडीमध्ये बदल नक्कीच झाला यावेळेला. तर गोलंदाजीसाठी शेखर भोसले पुन्हा एकदा सज्ज. यस, पहिल्या सामन्यात सागर मोहिते सरांना आपण पाहिलं. यावेळी सोमनाथ सर. पहिला चेंडू अगदी आडावटने खेळला आहे. रिषभच्या माध्यमातून थांबवला जाईल. मिडापुरती सिंगल कंप्लीट. एका धावेनं धावफलक सरकेल पुढं. 0 1 कडे वाटचाल. 4 षटकांची लढत. 4 षटकांच्या लढतीमध्ये एका षटकाचा पॉवर प्लेच्या मर्यादा असताना विशाल कोसळे आणि विलास डीप मध्ये तैनात पाहायला मिळतील. एक जबरदस्त मॅच होणार आहे यात ते मात्र शंका नाही. आजच्या दिवसात गोजेगाव, गोवे, खुंटे, ओझरडे या संघांना देखील आपण पाहणार आहोत दुपारच्या सत्रामध्ये. खानापूर संघ वारंवार अगदी फेरबदल प्रत्येक फलंदाजासाठी. निखिल शेडगेसाठी आता डीप मध्ये जर आपण पाहिलं तर काव कॉर्नर वरती विलास आहे, तर वाईड लॉंग ऑफ वरती विशाल कोसळे. हिम्मत पवार, आपणाला विनंती आहे त्या बाजूला चेंडू आला तर पाण्यात जाणार नाही याची प्लीज दक्षता घ्या. यावेळी मात्र लॉफ्ट केला. अगदी हवेमध्ये घेतली गगन भरारी. थेट डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द ग्राउंड. गोलंदाजाच्या डोक्यात बिग ब्लास्ट. षटकार, सुपर हिट स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय मैदानाच्या आतमध्ये. निखिल शेडगे पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं निखिल काय करू शकतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी संघाच्या धावसंख्येपैकी 80% धावा एकट्या निखिलनं कुठल्याही आपण पाहिल्या. भुईंज संघ या संघाकडे देखील तगडी स्टार्क असते. सागर मोहिते सर असतील, सोमनाथ सर असतील, निखिल असतील, सुमित असेल, ज्या पद्धतीनं फलंदाजीची फळी आहे. मॅच इज ऑन. यावेळी पुन्हा एकदा हवेमध्ये खेळा. फटका एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये मोठा गॅप. त्या गॅप मध्ये भेटण्याचा प्रयत्न पाठला केला जातो. अनिकेतच्या माध्यमातून चेंडू थांबवला देखील जाईल. तोपर्यंत 3 धावा मात्र यशस्वीरित्या धावल्या जातील. यस, नक्कीच 3 धाव पूर्ण केल्या जातील. चांगला एफर्ट म्हणावा लागेल. अनिकेतच्या माध्यमातून अगदी सर्कल पासून बाउंड्री पर्यंतचा प्रवास पूर्ण करत असताना चेंडूला थांबवलाय. संघासाठी निश्चितपणे काही धावा वाचवल्या आहेत या खेळाडूनं. यावेळी सोमनाथ सर आखूट टप्प्याचा चेंडू 1 फॉर द ओव्हरचा पंचांचा इशारा. आखूट टप्प्याचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळत असताना अगदी दोन्ही पाय हवेमध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. सचिन तेंडुलकर यांच्या स्टाईलमध्ये हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क झालेला नाहीये.
पुन्हा एकदा यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र तयार होते सोमनाथ सर. आडव्या बॅटनं फटका खेळला विकेटच्या दिशेनं. चेंडू मात्र जाईल निष्ठून सीमारेषेला देईल दस्तक. मिळतील धावा 4. येतोय महत्वपूर्ण चौकार. या चौकाराबरोबरच धाव फलकाला देखील येईल चांगला आकार. 14 धावा धाव फलकावरती अग्रेसर आहेत. यावेळी पुन्हा एकदा आपल्याला वापर. बॅटची कडा. सूरज आहेत तैनात पॉइंट वरती. सिंगल कंप्लीट होईल. अगदी 1 बाउन्स चेंडू फील्ड केला जाईल. या सिंगल बरोबरच पहिल्या यशस्वी षटकाची सांगता भुईन संघाच्या खात्यामध्ये. बिनबाद 15 धावा. चांगली सुरुवात भुईन संघाची. अगदी पहिल्या मॅचची पुनरावृत्ती याही मॅच मध्ये चांगली सुरुवात केलेली आहे. दुसरं षटक या सामन्यात कोण हाताळणार हे पाहायचं. आता मात्र 30 यार्ड सर्कलची मर्यादा नसणार आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 4 षटक 4 गोलंदाज आणि या नियमांतर्गत दुसरं षटक हाताळलेलं विलास. डीप मध्ये आता जर आपण थोडीशी चर्चा करायचं झालं तर डीप लॉंग ऑन निखिलसाठी सोमनाथ यांच्यासाठी डीप लॉंग ऑन वरती आपण खेळाडू पाहतील. विशाल कोसळे असतील. समोरच्या बाजूला अनिकेत ऋषभ बाउंड्री रायडर्सच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. शेखर काव कॉर्नर मध्ये तयार आपल्याला पाहायला मिळतील. तर नक्कीच एक डीप पॉइंट वरती देखील आता सूरजला जावं लागेल. रचना तर केली आहे क्षेत्ररक्षणाची, परंतु गोलंदाजी त्या पद्धतीनं करणं देखील गरजेचं आहे. अगदी डीप पॉइंट वरून स्वीपर कव्हर मध्ये सूरजला ढकलण्याचा प्रयत्न आहे. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये महत्वपूर्ण बदल करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा पाहायला मिळतोय आणि ती रणनीती स्पष्ट पाहायला मिळते. रोखण्याचा प्रयत्न आहे. सोमनाथ सर सज्ज असतील पुन्हा एकदा. यावेळी अगदी आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. यावेळी जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे अगदी ऋषभच्या माध्यमातून. तितकीच दर्जेदार फिल्डिंग देखील. अवघी एक धाव, परंतु इथं मात्र फेकी खराब. रनआउटची संधी पुन्हा एकदा. इथं मात्र अपील उचलली आहे. जोरदार अपील आहे. अपील मात्र फेटाळून लावली जाईल का? येस, नक्कीच पंच स्थिर आहेत. पंच या अपील पासून मात्र रिव्ह्यू नाही आपल्याकडे. ऑनफिल्ड कॉल इज लास्ट कॉल सर. ऑनफिल्ड कॉल इज लास्ट कॉल. रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. ऑनफिल्ड कॉल इज लास्ट कॉल. 2 धावा होतील प्राप्त या चेंडूच्या पाठीमाग. मंगेश सर रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. दोन धावा प्राप्त होतील पहिल्या चेंडूच्या पाठीमागे. 17 वरती धावफलक पोहोचतोय. विलासच्या पहिल्या चेंडूवरती जबरदस्त फटका खेळला होता अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं, परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. जबरदस्त चेंडू हाही हाताळला जातोय उजव्या बाहेरच्या बाजूला. विलास सातत्यानं आपल्या अचूक लाईन आणि लेंथ साठी ओळखला जातोय. विलासकडे गती जास्त नाहीये, परंतु अचूकता आहे आणि ती अचूकताच त्याची ताकद आहे. तर दुसरीकडे सोमनाथ सर मात्र आपल्या मोठ्या स्ट्रोक मेकिंग साठी ओळखले जातात. हे तगडं बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळी 5 सफल झाले सोमनाथ सर अगदी बाहेरच्या बाजूला, परंतु चेंडू देखील थोडासा बाहेर हाताळला गेला. वाईड बॉल. अवांतर धाव प्राप्त होईल विलासच्या खात्यामध्ये. अठरा धावा धावफलकावरती आहेत. यावेळी मात्र स्क्वेअर कटचा प्रयत्न. अगदी जबरदस्त फटका लगावलाय. चेंडू निष्ठून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सोमनाथ बल्लाळ सर यांचा पॉवरफुल स्ट्रोक बॅकफुट पंच. चौकार 4 धावांसाठी. अगदी हिम्मतबुवा आहेत तैनात. पाण्यामध्ये चेंडू जाणार नाही याची काळजी घेतली जाते त्यांच्या माध्यमातून, परंतु कौतुक आहे या व्यक्तिमत्वांचं. हिम्मतबुवा असतील, जगुनाना असतील, ज्या पद्धतीनं अगदी
मेहनत करतायत मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटवरचं त्यांचं अतोनात प्रेम आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचं प्रेमाचं नवीन खेळाडूंना देखील प्रेरणा देतं. यावेळी मात्र पॉवरफुल स्ट्रोक टप्प्यामध्ये आला, त्याचा करेक्ट कार्यक्रम केला. सोमनाथ बल्लाळसर यांची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लाजवाब हिट, ब्रँडेड षटकार, सीमापार. अगदी हाफवालीचा खरपूस समाचार बल्लाळसरांच्या माध्यमातून. अगदी पहिल्या सामन्यात जर आपण पाहिलं ना तर रनआउट झाले होते बल्लाळसर. टॉस स्ट्राईक इंग्लंडला एका चांगल्या एफर्टच्या जोरावर त्यांना परतावं लागलं होतं. या सामन्यात सलामीवीराच्या भूमिकेत आल्यानंतर अटॅक केलाय आणि हल्ला चढवलाय विलासवरती. सलगच्या 2 चेंडूच्या पाठीमागे 10 धावा आल्या. आता मात्र रणनीती काय असेल विलासची याकडे लक्ष द्यावं लागेल. कसं रोखलं जाईल हे वादळ. पुन्हा एकदा लो फुलटास अगदी बॅकअप लेन ताडाबातनं खेळला. डीप मध्ये शेखर भोसले आहेत. शेखरच्या माध्यमातून थांबवला जाईल. हा चेंडू सिंगल होईल प्राप्त. एक से बडकर कुछ नहीं मिलेगा. एक चेंडू बाकी आहे या षटकामध्ये. एक वाईट बॉल हाताळलेला आपण पाहिला. एक चेंडू बाकी. एका चेंडूचा खेळ तुम्हाला अजूनही करावा लागेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 29 रन्स आर ऑन द बोर्ड. एकोणतीस धावा धावफलकावरती. अखेरच्या चेंडूवरती निखिलची काय असेल रणनीती. निखिल आतापर्यंत बिग हिट्स केलेले आहेत. 2 चेंडूच्या पाठीमागे 9 वरती कार्यरत आहे. विलासवरती मात्र थोडासा दबाव नक्कीच आहे, परंतु दबावावरती नियंत्रण मिळवून चांगली गोलंदाजी करण्यासाठी पुनरागमनासाठी हा ओळखला जातो गोलंदाज. एक चेंडू. या एका चेंडूवरती रणनीती काय असेल. मोठा फटका खेळला. अगदी समोरच्या बाजूला टाकलेला चेंडू बिरकावून गेला डाऊन द ग्राउंड. अगदी आमच्या कॅमेरामॅन प्रीतम लोखंडे सरांना दिली सलामी. जबरदस्त स्ट्रोक, मस्तक पे दस्तक, तडक फडक बेधडक सिक्सर. 35 धावा धावफलकावर. दोन षटकानंतर 35 धावा धावफलकावरती. इथं मात्र किशन जाधव खानापूर प्रीमियर लीग गाजवणारा गोलंदाजावरती. फक्त खानापूर प्रीमियर लीग पुरता मर्यादित राहिलेला नाही. आता तालुका स्तरावर देखील चांगली कामगिरी आतापर्यंत केलेली आहे आणि आज आपल्या गावासाठी काय योगदान देईल संघ अडचणीत असताना हे पाहायचं आहे. दुसरीकडे भुईंज संघाकडून सोमनाथ बल्लाळसर आणि निखिल यांनी काय आक्रमण चढवलंय. सोमनाथ सर 9 चेंडूच्या पाठीमागे 19 तर निखिल 3 चेंडू 15 धावांवरती कार्यरत. अगदी जबरदस्त हार एडिटिंग फलंदाजी पाहायला मिळते. नेत्रदीपक फटके खेळलेले पाहायला मिळत आहेत. अगदी कालच्या दिवसात षटकार चौकार कमी पाहिले आपण, परंतु आज मात्र त्याची कमतरता भासणार नाहीये. पब्लिकसाठी आज पर्वणी आहे. किशन समोर बल्लाळ सरांचं आव्हान. बल्लाळ सर अगदी बॅट मधून आगीचे गोळे फेकतायत. तिसऱ्या षटकाची सुरुवात किशनच्या माध्यमातून. सोमनाथ बल्लाळसर सज्ज. पहिला चेंडू रिव्हर्सचा प्रयत्न. इथं मात्र प्रयत्न फसला. चांगला चेंडू हाताळलाय. अगदी यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. अगदी बचाव झाला नक्कीच म्हणावं लागेल. बल्लाळसरांच्या माध्यमातून एक इनोव्हेटिव्ह स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न सातत्याने या मैदानावरती रिव्हर्सचे फटके खेळताना आपण फलंदाजांना पाहिलंय आणि ते सक्सेसफुली एक्झिक्यूट देखील झालेत. नक्कीच सक्सेस रेट तितकासा नाही भेटलेला आहे,
परंतु नक्कीच चांगला प्रयत्न. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप स्लॉक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू हाताळला जातोय. डॉट बॉल. किशन जाधवकडे अनुभव आहे, तो अनुभव पणाला लावतो या खेळाडू. इतकं सोपं नसणार आहे या खेळाडूवरती हल्ला चढवणं. नक्कीच सोमनाथ सर देखील सज्ज आहेत आपल्या अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊन. या मैदानावरती त्यांनी आतापर्यंत चांगला खेळ केलेला आहे. यावेळी मात्र जबरदस्त तयार होते. पडली और जड दिया. वाईड लॉंग ऑफच्या डोक्यावरून धडकवून दिला सीमारेषे पार. बल्लाळ सरांचा आणखी एक बिग ब्लास्ट, बिग हिट, षटकार, लाजवाब स्ट्रोक. वॉटर स्ट्रोक या आजच्या दिवसातील मी म्हणेन सर्वात उत्कृष्ट फटका आतापर्यंत पाहायला मिळालाय. नक्कीच यापेक्षा आणखी देखील फटके आपल्याला आज पाहायला मिळतील. काय एक्झिक्यूट केला, अगदी बसले, बेंड झाले एका बाजूला आणि तदनंतर मात्र फक्त बॅटचा फुल फ्लो, प्युअर टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. दोन चेंडू निर्धाव. तदनंतर मात्र आक्रमण. एक तेरितो एक मेरीची तेरितो पट, असं काहीच चित्र आहे मैदानाच्या आतमध्ये. धावफलक मात्र वेगानं पुढे सरकतोय. 41 41 रन्स आर ऑन द बोर्ड. समोरच्या बाजूला पुन्हा एकदा यावेळी आडव्या बॅटने खेळला. ऋषभ चव्हाणला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न. ऋषभच्या माध्यमातून इथं मात्र थोडीशी गडबड. चेंडू खालच्या बाजूला राहिला आणि अगदी निष्ठून चालला मैदानाला चिरत सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी मिळतील 4. आला चौकार. 2 डॉट बॉल. तदनंतर मात्र सोमनाथ सरांनी केलाय हल्ला. षटकार, चौकारांचीच भाषा बोलली जाते. 45 वर धावफलक पोहोचलाय. यावेळी यॉर्कर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न खोलवडपर्यंत टाकलाय. विलास आहेत तैनात. मिड विकेट वरती थांबवला जाईल. चेंडू सिंगल प्राप्त होईल आणि ज्या पद्धतीने सामना सुरू आहे ना, ही एक धाव देखील एखाद्या डॉट बॉल प्रमाणेच भासेल अगदी किशन यांना आणि खानापूर संघाला. कारण कुठेतरी तो धावफलकावरती अंकुश लावणं गरजेचं आहे. धावफलकानं वेग पकडलाय आणि जर भुईज संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला ना तर एक दमदार सुरुवात झालेली आहे. निखिल 3 चेंडूच्या पाठीमागे 2 सिक्सर लगावलेत. अगदी मागच्या मॅचचा फॉर्म आज इथं कंटिन्यू केलेला आहे या मॅच मध्ये देखील. यावेळी मात्र आणखी एक विकेट. हाफ ट्रॅकर वरती जोरदार पार. ओव्हर काव कॉर्नर. निखिल शेडगे वॉटर बॅटिंग यार. जबरदस्त स्ट्रोक. 4 चेंडूच्या पाठीमागे तिसरा षटका लावा निखिलच्या बॅटमधून. अगदी 3 षटकांचा खेळ थांबतोय. 52 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 21 वरती निखिल कार्यरत, तर सोमनाथ 14 चेंडू 30 वॉटर बॅटिंग. जबरदस्त आक्रमण चढवलंय. हल्ला बॉल केला आहे. जबरदस्त भुईंज संघाचं प्रदर्शन राहिलंय आजच्या मॅच मध्ये. पहिल्या सामन्यात देखील 53 धावा उभारल्या होत्या 4 षटकांमध्ये. यावेळी एक पाऊल पुढे 3ऱ्या षटकातच 52 वरती धावफलक पोहोचलाय. चौथं षटक मंगेशच्या हातात सोपवलं जातंय. मंगेशने प्रभावित केलं मागच्या षटका सामन्यामध्ये, परंतु इथं जबाबदारी मोठी आहे. हे मोमेंटम शिफ्ट करणारं षटक ठरू शकतं. आपण बऱ्याच वेळेला पाहिलं, बऱ्याच वेगाने धावा पुढे सरकत असतात. धावा पुढे सरकत असताना अनेकदा दुसऱ्या बाजूने एखादं चांगलं षटक हाताळलं गेलं ना अखेरच्या क्षणांमध्ये, तर चित्र बदलतात आणि ती चित्र बदलण्याची ताकद आहे मंगेशच्या मनगटामध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा गुडघ्यावरती बसत बॅकवर्ड रिटर्न टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु स्ट्रोक एक्झिक्यूट करता आलेला नाही. या बल्लाळ सरांना सिंगल वरतीच थांबावं लागेल. यावेळी एक सिंगल प्राप्त होईल लेग बायच्या रूपामध्ये. एक सिंगल आली आहे. तदनंतर निखिल शेडगे पुन्हा एकदा स्ट्राईकवर. निखिल बॅट मधून आगीचे गोळे फेकतोय आज. वॉटर स्ट्रोक यार, जबरदस्त. यावेळी फक्त मनगटाचा सुरेख वापर, प्रॉपर टायमिंग. फटका मात्र सुपर हिट, निष्ठून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे लांब लांब षटकार.
काय फटकेबाजी पाहायला मिळते निखिलच्या माध्यमातून. स्वप्न मोठी पाहिली जातात, परंतु मोठी स्वप्न पाहिल्यानंतर त्याचं दिशेने वाटचाल करताना तुम्हाला कार्य देखील तितक्याच तीव्रतेने करावं लागतं आणि ती तीव्रता पाहायला मिळते. यावेळी फटका फसलाय, हवेमध्ये आहे ऋषभ चव्हाण, अंदाज मात्र चुकला, चेंडू थांबवलाय, हाच काय तो दिलासा आणि 2 धावा मात्र प्राप्त होतील. जबरदस्त फटकेबाजीच्या माध्यमातून अगदी रेअर मुवमेंट पाहायला मिळते. 4 षटकार लागवले पट्ट्याने 6 चेंडूंच्या पाठीमागे आक्रमण चढवलं, हल्ला केला, अगदी 61 वरती धावफलक आहे. यावेळी मात्र थोडीशी दिशा नक्कीच आपण म्हणूयात खराब आहे. वाईट बॉल, अवांतर धाव दिली जाईल. डाव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला गेला चेंडू. हाही देखील एक फटका खेळण्याचा प्रयत्न होता शफल अक्रॉस द क्रीज होत असताना, परंतु एक्झिक्यूट झाला नाही. नक्कीच एक अवांतर धाव प्राप्त होईल. यावेळी मात्र जबरदस्त बाउन्सर, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा, आखूड टप्प्याचा मारा, गोलंदाज अग्रेशन दाखवत असताना बऱ्याच वेळा आपण पाहतो समोरच्या बाजूला फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाज बाउन्सरचा वापर करतात आणि मी म्हणून ही लाईन आणि लेंथ आज पाहायला कमी मिळाली. आज धावा होण्याचं कारण काय, तर जी शॉर्ट ऑफ गुड लेंथ आपण चर्चा करतो ना 6 ते 8 मीटरची लेंथ, त्या लेंथवरती गोलंदाजी कमी झाली आज. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न, तर दिशा खराब होते, अवांतर धाव. सो शुभम सर, आपण जर काल 2 दिवसामध्ये पाहिलं धावा रोखल्या जाण्याचं कारण काय, तर या खेळपट्टीवर जी अतिरिक्त उसळी मिळते ना ती 6 ते 8 मीटरच्या लाईनवरून कुठेतरी मिळते. शॉर्ट ऑफ गुड लेंथचा जो एरिया आहे आणि त्या एरियामध्ये लँड झाल्यानंतर चेंडू अतिरिक्त जी उसळी प्रदान करतोय तो फलंदाजांना त्रस्त करतोय. आज कुठेतरी ती गोलंदाजी कमी भासते. तो अचूक टप्पा पकडणं, सातत्याने पकडणं गरजेचं आहे. एखादा चांगला चेंडू 1 डॉट बॉल देईल, परंतु तुम्हाला मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी चांगले चेंडू सातत्याने हाताळायचे. अगदी याचबद्दल आपण चर्चा करतोय, परंतु यावेळी मात्र तयार होते निखिल आखूड टप्प्याच्या माऱ्यासाठी. कोणती चूक यावेळी होणार नाही, निष्ठून जाईल चेंडू. 1 बाउन्स डीप फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषेच्या पलीकडे मिळतील धावा 4. चौकार निखिल शेडगे, 8 चेंडू 33 धावांवरती कार्यरत. उपद्रव माजवलाय मैदानाच्या आतमध्ये निखिलने. आजच्या दिवसामध्ये तगडी फलंदाजी केली आणि खानापूर संघ इथं मात्र नक्कीच विचार करावा लागेल आता. एकाखेरचा चेंडू या षटकामध्ये, या इनिंग्स मध्ये बाकी. यॉर्कर खोदून काढला, बॅटचे सागर सूर्यवंशी डीप मध्ये तैनात, परंतु थोडीशी मिसफिल्ड त्या प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडीशी फेकी केली जाते नक्कीच आणि याबरोबरच सोमनाथ बल्लासर यांना अखेरच्या चेंडूवर रनआउटच्या रूपात परतावं लागेल. माघारी 4 षटकांचा थांबला खेळ. 68 धावा धावफलकावरती. विजयासाठी 24 चेंडू 69 धावांचं तगडं आव्हान आहे खानापूर संघासमोर. चला, यानंतरची मॅच असणार आहे गोवे विपक्ष गोजेगाव. टीम कॅप्टन टॉस साठी या. गोवे टीम कॅप्टन टॉस साठी या. आपण टॉस करणार आहोत. 24 चेंडू 69 ची गरज.
विशाल सर. भुईंचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खानापूर सलामीवर दाखल करा. तुम्हाला 24 चेंडू 69 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सक्षम आहे हा संघ देखील मोठ्या पटक्या खेळण्यासाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विशाल सर प्लीज 2 मिनिटं संपर्क साधा. मॅचकडे 24 चेंडू 69 ची गरज. पहिला षटक सुमितच्या हातामध्ये. सूरज कडे सामना. फुलटॉस पहिला चेंडू विकेट. सोमनाथ बल्ला सरांच्या थेट हातामध्ये मिडऑफ वरती पकडला कॅच. सूरजला डगआउट मध्ये परतावा लागेल माघारी. फलंदाज बाद. सूरज आणि शेखरची जोडी मैदानात आल्यानंतर सूरज पहिल्या चेंडूवरती अगदी फुलटॉस कोणत्याही दिशेला खेळू शकले असते हा फटका, परंतु थेट क्षेत्ररक्षक निवडला. ऋषभ येतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋषभकडे देखील क्षमता आहे, मनगटामध्ये बळ आहे, परंतु आज ते बळ दाखवावं लागेल. 24 चेंडू 69 म्हणजे तगडं आव्हान आणि या तगड्या आव्हानाचा सामना करताना तुम्हाला सातत्याने मोठे फटके खेळावे लागणार आहेत. ऋषभ चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऋषभच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न. पायावरती आदळला चेंडू अगदी लॉंग स्टॉप रिजनमध्ये निष्ठून जाईल. पाठलाग केला जातोय जरूर, परंतु लेग बायच्या रूपात मिळतील या धावा 4. नशिबाच्या घोड्यावरती आल्या पावलीच ऋषभ स्वार. लेग बायचा चौकार 4 धावांसाठी मिळतोय. चं लक्ष आहे. तगडं आव्हान उभं केलंय भुईंज संघानं. तगडी फटकेबाजी केली आहे, परंतु आता त्याला सोबत द्यावी लागेल चांगल्या गोलंदाजीची. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र आउट ऑफ रिच उजव्या बाहेरच्या बाजूला. वाईड बॉल अवांतर धाव देऊन जाईल. फुल टॉस यावेळेला हवेमध्ये आहे, गॅप मध्ये देखील. पाहायचं काय होतं नक्कीच. या चेंडूच्या पाठीमागे देखील मिळतील 4 धावा. ऋषभच्या
हल्ला बोल. ओके, कमिटीचा निर्णय येतोय. दोन्ही कॅप्टन प्लीज या. मॅच सुरू करण्यापूर्वी 4 धावांची पेनल्टी दिली जाते आणि त्यासोबतच तुम्हाला खेळ कंटिन्यू करायचा आहे. थँक्यू. वळूयात मैदानाकडे. 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांची मॅच असेल. 4 षटकांमध्ये 4 गोलंदाज, एका षटकाचा पॉवर प्ले. टॉस देखील आपण लगेच करणार आहोत. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. ऋषभच्या माध्यमातून फटका खेळल्यानंतर सुमितचा काय पवित्र असेल हे पाहायचं आता. लक्ष मोठं. गोवे संघ टॉस विन. निर्णय आपण कळवायचा आहे. यावेळी बॅट चेंज हवेमध्ये आहे आणि कॅच देखील पकडला जाईल. सागर मोहिते सर तैनात होते स्लिप्स मध्ये, त्यांच्या माध्यमातून पकडला जाईल. जबरदस्त गोलंदाजी आणि या षटकामध्ये दुसरा मोठा झटका खानापूर संघाला. 9 वरती ऋषभ देखील होतोय बाद. 20 चेंडू अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे. बबलू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सनी अर्थात बबलू भोसले. गोवे संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. आपला निर्णय कळवायचा आहे. निर्णयाची प्रतीक्षा असेल. 9 धावा धावफलकावरती दाखल झाल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये बबलू. पहिला चेंडू पायावरती आदळलाय. अगदी जबरदस्तरित्या हाताळला. यॉर्कर डॉट बॉल. अगदी जबरदस्त गोलंदाजी केली जाते सुमितच्या माध्यमातून. अगदी तो चौकार आला फुलटॉस वरती. तदनंतर जे पुनरागमन केलंय. याबरोबरच उजरडे संघाचे पाठीराखे नेहमीच त्यांच्या सोबत असणारे राम सन्माननीय आदरणीय राम तांगडे जगताप यांचं शुभ आगमन होते. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नक्कीच या दरम्यान वाईल्ड बॉल देखील आलाय सर. दहा धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. यावेळी मात्र हवेमध्ये आहे चेंडू. डाऊन द बॉल. निखिल येतोय. आणखी एक विकेट पहिल्या षटकामध्ये. तिसरा झटका खानापूर संघाला. अवघ्या 10 धावांवरती 3 फलंदाज गारद. 18 चेंडू 59 ची गरज असताना संघाची पडझड मात्र थांबत नाहीये. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनिकेतला देखील आता कामगिरी करावी लागेल. पत्त्यांचा बंगला कोसळावा तसे विकेट्स कोसळत आहेत. अगदी ज्या पद्धतीने भुईंज संघाने पुनरागमन केलं या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यात 53 धावा. तदनंतर या सामन्यामध्ये जवळजवळ 68 धावा कुठल्या. 69चं लक्ष उभं केलं. लक्ष्याचा बचाव करताना पहिली सुरुवात थोडीशी नक्कीच दमदार झालेली आहे आणि 10 वरती 3 गडी गारद. विजयासाठी अजूनही 18 चेंडू 59 धावांचं लक्ष. शेखर असेल आता स्ट्राईक वरती दाखल. नक्कीच गोसेगाव संघाच्या माध्यमातून
अनेक दिग्गज खेळायला पाहायला मिळणार आहेत. अगदी सोमनाथ बल्लाळसर यांना आपण पाहतोय, सोगार मोहिते सरांना पाहतोय, त्याबरोबरच गोजेगाव संघाच्या माध्यमातून पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय अमित साळुंके सर हे देखील आपल्यासोबत जोडले जातात. त्यांचा खेळ देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. यावेळी लास्ट केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, पुन्हा एकदा हवेमध्ये खेळाडू आहे परंतु बनेल प्रेक्षक. वन बाउंस चेंडू जाईल, निष्ठून सीमा पार मिळतोय, चौकार. 4 धावा. या 4 धावांबरोबर चौदा धावा धावफलकावरती. मोठे फटके सातत्याने शेखरला खेळावे लागणार आहेत, पण 17 चेंडू 55 ची गरज आहे अजूनही. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवरती निखिलवरती हल्ला केलाय. अगदी सोमनाथ बल्लाळ सरांची फटकेबाजी आपण पाहिली आणि आता अमित साळुंके सरांची फटकेबाजी देखील आपण काही क्षणांमध्ये पाहणार आहोत. गोवे संघ आपला निर्णय कळवा कृपया. गोवे संघ निर्णय कळवा. स्टेप आउट अलॉंग द कार्पेट खेळायला फटका सोमनाथ बल्लाळ सरांच्या दिशेने वाईड लॉगांवरती तैनात आहेत. चेंडू थांबवला देखील जाईल, फेके देखील सुंदर. 2 धावा या दरम्यान पूर्ण मात्र केल्या जातील. जरूर काही क्षणासाठी ताळमेळ चुकला परंतु अखेरच्या क्षणी स्वतःला सावरलं आणि संघासाठी धावा वाचवल्यात. यावेळी मात्र दिशा खराब. वाईल्ड बॉल. अवांतर धाव सोडली जाईल धावफलकामध्ये. मॅच रंगतदार होणार आहे. अजूनही मॅच संपलेलं नाहीये कारण खानापूर संघाकडे देखील तगडी बॅटिंग लाईनअप आहे. अगदी शेखर असेल, अनिकेत असेल, अजून भावड्या मैदानाच्या बाहेर आहे, हे विसरून चालणार नाही. भावड्याकडे देखील क्षमता आहे. अगदी आपण वाई प्रीमियर लीग मध्ये पाहिला आहे भावड्याचा खेळ. 17 धावा धावफलकावरती लागलेल्या असताना अजूनही 52 ची गरज 16 चेंडूच्या पाठीमागे. गोवे संघ आपला डिसिजन कळवा प्लीज. या दरम्यान मात्र काय चेंडू एक्झिक्यूट केला, थेट त्रिपळाची यष्ट्या उद्ध्वस्त. दांडी गुल. फलंदाज बाद. शेखर भोसले बॅक टू डग आउट. आणि आता भावड्याला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागतं. यस, गोवे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात भावड्या खोडियार माता 11 खानापूर संघाचे संघ मालक. सातत्याने मोठमोठ्या लीग्स मध्ये त्यांचा संघ खेळत असतो. अगदी नुकतेल्या वाई प्रीमियर लीग मध्ये संदीप चव्हाण भावड्या यांचा संघ खोडियार माता 11 यांनी ओझरगडे गावचे आयकॉन आकाश परांदे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवलेला आपण पाहिलाय. आणि आज स्वतःच्या गावाला विजय मिळवून देण्यासाठी, संघाला विजय मिळवून देण्यासाठी संदीप यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अर्थात खडतर लक्ष आव्हान कठीण आहे परंतु कठीण परिस्थितीमध्येच, बिकट परिस्थितीमध्येच तिखट चिवट फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात संदीप. आणि तो तिखटपणा, तो चिवटपणा, ती जिद्द, ती चिकाटी मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल का. समोर निखिल शेडगे तगडा गोलंदाज, अष्टपैलू आहे आणि ती कामगिरी देखील त्याच पद्धतीने केली जाते. जबरदस्त चेंडू हाताळला. इथं मात्र डॉट बॉल. इथं मात्र वाईड बॉल. अवांतर धाव होईल प्राप्त. 14 चेंडू 51 खडतर लक्ष. आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी धावा थांबलेल्या आहेत. षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला सातत्याने करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. अकोटपदा चेंडू यावेळी आउटसाइड धाव स्टंप. पुन्हा एकदा दिशा थोडीशी खराब. अवांतर धाव वाईडच्या स्वरूपात जोडली जाईल धावफलकामध्ये. यानंतर देखील एक तगडी मॅच आपण पाहणार आहोत. गोवे विपक्ष गोसेगाव.
अकोटपदा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा अगदी खांद्याला समांतर उशिरी घेत असताना डॉट बॉल जबरदस्तरित्या हाताळला जातोय. 13 चेंडू 50 धावा, म्हणजे कुठेतरी आता आक्रमण कंटिन्युअसली करावं लागणार आहे, सातत्यानं करावं लागणार आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका फसतोय, अगदी शरीरावरती मारा करण्याचा प्रयत्न, त्यात यश देखील येत आहे निखिल शेडगेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर मात्र अतिशय सुंदररित्या षटक हाताळलं जात आहे. या यशस्वी षटकाची सांगता होती. 2 षटकांचा खेळ थांबतोय. 2 षटकानंतर 4 गडी बाद, 19 धावा धावफलकावरती. 12 चेंडू 50 ची गरज आहे. 12 चेंडू 50 धावांची आवश्यकता असताना इथं मात्र सागर मोहिते सरांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अनिकेत हा देखील एक प्रभावित करणारा खेळाडू आहे. अनिकेतच्या माध्यमातून अगदी खानापूर प्रीमियर लीग मध्ये सलगचे 4 चेंडू 4 षटकार खेळलेले आपण पाहिलेत. इथं देखील तेच करायचं, वेगळं काही करायचं नाहीये, परंतु एक्झिक्युशन महत्वाचं. काय करेल अनिकेत मैदानाच्या आत पाहायचंय. पहिला चेंडू फटका फसलाय, हवेमध्ये कॅच पकडलाय, विकेटचं पतन, फलंदाज बाद. परतावा लागेल अनिकेतला देखील माघारी. पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी फळी कोसळते. विशाल कोसळे मैदानाच्या आतमध्ये होईल दाखल. या दरम्यान आणखी एक विकेट, आणखी एक फलंदाज आल्या पावली चाललाय माघारी. अगदी सागर मोहिते सरांनी केली विशालची शिकार. विशाल परततील डगआउट मध्ये माघारी. विलास मैदानाच्या आतमध्ये होतील दाखल. एकोणीस धावा 6 गडी गारत. काय परफॉर्मन्स आहे बुल संघाचा, जबरदस्त. समोरच्या संघाचं पूर्ण मनोबल खच्ची करण्याचं काम केलेलं आहे, परंतु संघर्ष करावा लागेल अजूनही. सन्मानाची लढाई आहे दोन्ही संघांसाठी. भुंज विपक्ष खानापूर. हॅट्रिकची संधी. इथं मात्र आउटसाइड ऑफ स्टंप, अवांतर धाव वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल. 2 विकेट्स आल्या जरूर, परंतु तदनंतर 3री विकेट सलगची येणार का? विलासवरती जबाबदारी आहे ती हॅट्रिक थोपवण्याची. यावेळी स्टेप आउट संधी होती यष्टिरक्षणाच्या माध्यमातून, परंतु थांबवली जाईल. डॉट बॉलच्या रूपात सुरुवात होते विलासच्या खेळीची. नक्कीच अडचणीमध्ये आहे संघ. 9 चेंडू 49 म्हणजे जवळजवळ अशक्यपणा आता लक्ष राहिलं. जो संघ आतापर्यंत प्रयत्नवादी होता त्याला मात्र आता आशावादी व्हावं लागेल, कारण सलगचे 9 षटकार खेळायचे. सोपं कार्य नाहीये. भुज संघ प्रभावित केलं आतापर्यंत या संपूर्ण लढतीमध्ये. ज्या पद्धतीने अष्टपैलू खेळ राहिलाय, सोमनाथ बल्लाळ सर आणि निखिल यांनी डोंगर उभारला, तदनंतर त्याचा बचाव करत असताना जबरदस्त कामगिरी राहिली आहे. अपील उचलली आहे, पंचांचं बोट आकाशाकडे. विलासला परतावं लागेल माघारी. हॅट्रिक नाहीये जरूर, परंतु 3री विकेट मात्र येते सागर मोहिते सरांच्या हातामध्ये. जबरदस्त. सागर सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. 7 गडी गारद. काय परफॉर्मन्स राहिला. भुज संघ प्रभावित केला आजच्या दिवसामध्ये. यानंतर गोवे विरुद्ध गोसेगाव मॅच असेल. गोवे संघ टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, अगदी फलंदाजीचा निर्णय घेतलाय. गोसेगाव संघाला गोलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. एक महत्वपूर्ण मॅच यानंतर देखील आपल्या भेटीला येणार आहे.
दोन चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी येस एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच सागरच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळायला गेला फटका, इथं मात्र षटक समाप्त. तीन षटकांचा खेळ थांबला. 3 षटकांनंतर 20 धावा धाव फलकावरती 7 गडी गारत 6 चेंडू 49 लक्ष्य अशक्यप्राय. नक्कीच भुईंज संघ वर्चस्व गाजवलं या स्पर्धेमध्ये संपूर्णपणे आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी भुईंज संघाकडून येत आहेत बाबू. पहिला चेंडू हाताळतील. अखोटा पद्धतीने आडवा बॅटने खेळलाय. अगदी गॅप मध्ये देखील आहे. काव कॉर्नरवरून खेळाडू येईल. सोमनाथ बेल्लाळ सर आहेत तैनात या रिजन मध्ये. 2 धावा मात्र यशस्वीरित्या तोपर्यंत भावड्याच्या माध्यमातून घेतल्या जातील. अगदी जबरदस्त मॅच. आपण एकतर्फी सामना झाला असं म्हणायला हरकत नाहीये. आजच्या दिवसामध्ये जर आपण सकाळच्या 17 पासून पाहतोय तिन्ही सामने थोडेसे एकतर्फी राहिलेले आहेत. यावेळी फटका जबरदस्त खेळला आहे. अगदी निष्ठून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स 4 धावांसाठी चौकार येतोय. 26 रन्स 26 धावा धाव फलकावरती होत आहेत दाखल. 7 गडी गारद झालेले आहेत. चार चेंडू 43 ची गरज. चार चेंडूचा खेळ बाबू. यावेळी मात्र दिशावर कटते. डाऊन द लेग साइड अवांतर धाव प्राप्त होईल. वाईड बॉल. वाईड बॉल प्राप्त. जबरदस्त हाताळा चेंडू. लाजवाब. अगदी पाय साखळदंडाने बांधून ठेवलेत. बाबू आपला अनुभव संपूर्णपणे पणाला लावतात. भावड्या यांना संधी दिली जात नाही बाबूच्या माध्यमातून. गोवे संघ कॅप्टन कृपया संपर्क साधा माईक सोबत. गोवे संघ कॅप्टन संपर्क साधा. या दरम्यान हवेमध्ये चेंडू कॅच मात्र पकडता आलेला नाहीये. सिंगल कंप्लीट. सागर स्ट्राईक वरती दाखल होतील. 2 चेंडूचा खेळ या सामन्यामध्ये अजूनही बाकी आहे. गोवे संघ कॅप्टन कृपया प्लीज या कमिटी सोबत संपर्क साधा. हवेमध्ये चेंडू. याही वेळेला फिल्डर येईल का डाऊन द बॉल. इथं मात्र सिंगल प्राप्त होते. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. त्रिफळाची दांडी घेऊन अखेरच्या चेंडूवर भावड्याची विकेट. 8 गडी गारद आणि याबरोबरच मॅच फिनिश. भुईंज संघ या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करणारा विजय. जबरदस्त.